भले तुमचं किती स्पीड ठेवा, गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे आणि अनुभव महत्त्वाचा आहे घाटात गाडी मारण्याचा. कारण की एखादी चूक माणसाचं आयुष्य बाद करू शकते. घाटात गाडी मारायचं म्हटलं तर चांगला अनुभव पाहिजे. आज आहे संडे, आपल्या सुट्टी आहे आणि आज आपण चालले देवदर्शनाला. सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत सगळे? मी मस्त मजेत. तर आज आहे संडे, आपल्या सुट्टी आहे आणि आज आपण चालले देवदर्शनाला. आज आपण चालले ज्योतिबाला. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा मी नवीन शर्ट घेतलाय, कसा वाटतोय मी या शर्टमध्ये कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर आपण आता आलोय शेतामध्ये. हे माझं शेत आहे. मी काल परवा शेतामध्ये रोटर मारून घेतलं आणि आता ट्रॅक्टर येते सऱ्या सोडण्यासाठी. तर त्याला हे दाखवायचं आहे काय काय करायचं आहे, सऱ्या कशा सोडायचे दाखवायचं आहे आणि मग आपण निघायचं आहे. तर आता आपण भेटलो बाईकवर. आपली राईड चालू झालेली आहे. एक छोटीशी राईड चालू झाली आहे, जी खूप लांबची नाही आहे. इथनं जायचं आहे कोल्हापुरात. तो पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि तर चला राईडला सुरुवात करूया. आता थोडंसं काम होतं कोल्हापुरात, ते काम केलं मी आणि आता आपण चाललो आहे ज्योतिबाला दर्शन करण्यासाठी. आज रविवार आहे, तर जाऊया ज्योतिबाला दर्शन करूया. बघूया किती वेळ दर्शन आवरते, कारण की आज ज्योतिबाचा वार असल्यामुळे आज गर्दी असते खूप. तर बघूया, चला. आता कोल्हापुरातून आलो आणि आत ज्योतिबा रोडला वळलो आहे आपण. आता आपण चालू आहे स्ट्रेट ज्योतिबा रोडने. कोणी पण उठून घाटात येऊन गाडी मारून नाही चालत. घाटात गाडी मारायचं म्हटलं तर चांगला अनुभव पाहिजे, कारण की एखादी चूक माणसाचं आयुष्य बाद करू शकते. इथं बा ज्योतिबा 9 किलोमीटर राहिलेला आहे आणि आता आपण घाट चढतोय. ते भले तुमचं किती स्पीड ठेवा, गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे आणि अनुभव महत्त्वाचा आहे घाटात गाडी मारण्याचा, चढतेला आणि उतरतेला. तर असं काही आहे रस्ता. इथे जे गाडी मारण्याचं जे फिलिंग आहे ना, खूप जबरदस्त आहे. आणि आपली FZ ना एवढी खतरनाक चढत्या. पिकअप असल्यामुळे ना कधी मला म्हणजे असं वाटलं नाही की गाडी झटकं खायला किंवा काय, कधीच काय वाटलेलं नाही. गाडी एकदम स्मूथली, नुसता ॲक्सिलेटर द्यायची पुरशीत गाडी अशी झटशण उठत्या आणि आपण असं पुढे जाते आपण. असा विषय आहे आपल्या FZचा. 100 cc आणि 150 cc मध्ये हा फरक आहे. एकदम इझिली चढत्या, म्हणजे असं वाटत नाही की बाबा गाडी आपली लोड घ्यायला किंवा
डबल असलं तरी हां, मी आता सिंगल आहे पण डबलला पण असं चढत्या. कधी मला जाणवलं नाही की गाडी आपली लोड घ्यायला, त्यामुळे काय विषयच नाही. तर असं काही आहे घाट सेशन. आणि इकडला व्ह्यू बघा किती मस्त दिसतं. इकडे डोंगर, झाडी, त्यात बांधलेली ती घरं. बघा इकडून हे पुढं जे तुम्हाला दिसतंय ना डोंगर वगैरे, बघायला इतकं छान वाटतं. आणि इथं सगळी ज्योतिबावर राहणारी वस्ती, म्हणजे जे इथे येऊन राहिलेले आहेत त्यांची घरं पण वरती आहेत. आणि ते वस्ती खूप छान आहे आणि राहायची सोय पण चांगली आहे, त्यामुळे काय विषय नाही. आणि एकदम सेफली आहे, त्यामुळे तुम्ही जरी कुठून जरी लांबून आला ना तर तुम्ही इथे राहू शकताय बिनधास्त, काही टेन्शन नाही. आणि आता आभाळ झालेला आहे, बघूया पावसाचा विषय काय काय, कारण की इकडे पाऊस पण खूप पडत असतो सारखा. काय आहे ह्या साईडला. आणि तुम्ही इकडूनच तुम्ही पन्हाळ्याला पण जाऊ शकताय आणि रत्नागिरीला पण इकडूनच जाऊ शकताय, काय विषय नाही. आणि इथं पुढं जे आता रोड भेटणार आहे ना तुम्हाला, इकडून तुम्ही पन्हाळा साईड जाऊ शकताय, म्हणजे ज्योतिबा करून पन्हाळा करू शकताय तुम्ही, त्यात काही विषयच नाही. हे बघा इथे कुठे जाते ते लिहिलेलं आहे. कोल्हापूर, इकडे पन्हाळा, रत्नागिरी असं काही रूट आहेत, तर तुम्ही जाऊ शकताय. छानसं निसर्ग आणि हे आपली लालपरी एक नंबर. आता आपण पोचलोय ज्योतिबा मंदिरावर, मागल्या दरवाजावर आलेला आहे. आपण जायचं दर्शन घेऊया, शूज वगैरे काढूया ते बाहेर, हेल्मेट घेऊया, दर्शन घेऊया. गर्दी असल्यामुळे ना मी आत नाही गेलो, बाहेरला बाहेर दर्शन घेतलं. इतकी गर्दी आहे की पाय ठेवायची जागा नाही, त्यामुळे मी आत काय जायत बसलो नाही, बाहेरला बाहेर दर्शन घेतलं. आणि आता मी चाललो आहे घरी. इतकी गर्दी आहे, मी पहिल्यांदा बघितलं अशी इतकी गर्दी ज्योतिबावर. जसं मी येते ज्योतिबाला तसे पहिल्यांदा इतकी गर्दी बघितली अशी मी. आपण इकडून जाऊया, आपण मग इकडून आलतो, आपण इकडून जाऊया. इकडून थोडी गर्दी कमी असते पण रोड थोडा लांब पडतोय, त्यामुळे आपण इकडून जाऊया.
पण घरी चाललोय. जाता आता म्हटलं थोडंसं शूट घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर ही आपली लाल परी. आणि इकडे हा बघा किती छान वातावरण आहे. आणि डोंगर भाग किंवा ती साईडची घरं बघा किती या दिसतंय की नाही माहीत नाही, पण एकदम घर एकदम लहान छोटी छोटीची दिसत आहेत. पण थोडंसं थांबलो होतं इथं आणि आता थोडं शूट घेतलं आणि आता आपण निघाले घरी. तर भेटूया बाईकवर. इकडे बघा कितीच मस्त वातावरण झाले पावसाचं. आणि आता आपण निघूया घरी लवकरात लवकर पाऊस यायच्या पहिला. मी तुम्हाला मागाशी बोललो ना, मला ही गाडी एक नंबर कंट्रोल होते. मी किती जरी हिला फास्ट मारली ना, मला ही गाडी कंट्रोल होत्याच, काय विषयच नाही. कसं आहे, टोटली हातात बसलेले माझ्या बाईक, त्यामुळं का नाही मला गाडी कंट्रोल होत्याच. हे बघितलं का, असं लक्ष पाहिजे पुढं आणि गाडी कंट्रोल होत्याच मला. कसं आहे, 4 वर्षाचा अनुभव या गाडीसोबत आणि बाकीचा 8 वर्षाचा अनुभव त्या 2 बाईकसोबत. गाडी माझ्या हातातून कुठं जात नाही, कारण की कॉन्फिडन्स आहे बाबा, आपली गाडी आपल्याला व्यवस्थित आवडत्या आणि आपल्याला आवडत्या गाडी. कॉन्फिडन्स आहे आपल्या गाडीचा, आपल्यावर विश्वास आहे की आपली गाडी 100% थांबणार. घाटाची मजा आहे ना बाईक मारण्यात, ती मजा कुठेच नाही. कुठे म्हणजे कुठेच नाही. हायवेला कोणी पळतो 100, 150, 300, पण घाटात जी मजा आहे बाईक मारण्यात, नो, कुठेच नाही. नो, इतकं मस्त वाटते, इतकं छान वाटते बाईक मारण्यात मजा येते घाटात एक नंबर. जायचं आहे घरी जाऊन आवरायचं आणि हा ब्लॉग एडिटिंग करायचा. अजून जेवलेलं नाही. आता जाऊन मस्तपैकी हातपाय धुवायचं, फ्रेश व्हायचं आणि मग जेवायचं घरी पोट भरून. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा चांगले